आपल्याकडे के एस पॉवर म्हणजे KSP अलेक्सा जे आहे त्या तिथून एक वहाळ तो पाठीमागून ह्याला जात होता खालच्या परटवण्याला. त्याला पलीकडच्या बाजूचा म्हणजे हे आपलं जे पाटील लोक जे आहेत विकास पाटील वगैरे त्यांच्या घराकडनं येणारा एक वहाळ, ते दोन्ही पहाड एकत्र मिळून पुढे जातात. तर त्यातला हा इकडचा जो वहाळ आहे जो KC जयनगरमधनं जात होता तो अर्धा बुजवला गेला आहे KS पवार यांच्याकडून. बस. आणि त्याच्यावर मी नगरभूमापन अधिकारी यांच्याकडून पत्र घेतलं, ओरिजिनल नकाशा RTIमधून मिळवला, तरी देखील तो हे मान्य करत नाहीत. ते म्हणतात आमच्याकडे जो नकाशा दिलेला आहे पूर्वीच्या एका भ्रष्ट नगरभूमापन अधिकारी कृष्णा शिंदे यांनी, त्याच्यात त्यांनी त्या KS पवारला वहाळ दाखवलाच नाही. ती सगळी जमीन म्हणजे वहाळ हा सरकारी जमीन. तक्रार कोणाकडे केली तुम्ही? मी यांच्याकडे नगरपालिकेकडे पण केली, तिथून तालुका लोकशाही दिनात आलो, तिथून आता मी जिल्हाधिकारी यांच्याकडे आलो. आता मागचे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं म्युन्सिपाल्टीच्या मुख्याधिकाऱ्यांना की तुम्ही त्यांना काय करणार ते ताबडतोब कळवा. वहाळावर बिल्डिंग बांधली की मोकळी जागा आहे आता? नाही, मोकळी जागा आहे, पण ते वहाळ याच्यात घेतला ना त्याने, आपल्या जमिनीत हे करून घेतला. म्हणजे वहाळ ही सरकारी जमीन आहे, ज्याच्याबद्दल महसूल खात्याचं हे आहे, GR आहे माझ्याकडे. मग हा जर महसूल खात्याचा GR प्रमाणे हे जर जमीन सरकारी आहे तर ती तुम्ही बळकवाला दिली कशी? म्हणून माझं म्हणणं तो वहाळ मोकळा करा आणि त्याने जो भराव घातला त्याच्यावर फौजदारी कारवाई करा. पण ते करायला टाळाटाळ करताय असा विषय आहे. आणि तो विषय मी आता त्यांच्याकडे केलं. कलेक्टर साहेबांच्या लोकशाही दिनात आता पुढ्याच्या 3 तारखेला येईल परत एकदा नवीन कलेक्टर साहेबांच्या, तेव्हा काय होतं ते मला बघायचं आहे.